आणि त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनचे सुद्धा पाठवले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाटप ही कल्पना कधी नव्हती. ही आम्ही हल्लीच पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येतंय, त्याचा विचार करावा लागेल नंतर शांतपणे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. असं आहे की अमित शहा हे सरकार त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने आठवावं, त्यांच्याच राजाची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाली त्यावेळी काही त्यांचं नाव पूर्ण केलेलं नव्हतं. तसं निर्णय घेतला. सर, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं सरसकट असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, ते तिचं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा. हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आहे. काय सांगा? असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे राज्य किंवा त्यांचे शक्तिस्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आलेले आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजप सोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून होतं. नक्की काय विषय? काय प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका आणि ह्याला मी स्वतः आहे. आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा, प्रश्न निर्णय शेवटी पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं, काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो उद्धव साहेबांनी काय बोलतो, शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. ते सरकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदेने असा आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय नाही. म्हणजे आतापर्यंत अदानी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा होती. आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होत होती, तेच हे काँग्रेसवर दाखल झाले. चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं चुटकी म्हणण्यापेक्षा दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्या बाबतीत? त्यालाच विचार आला, मी काय सांगणार. त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते.
तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला नाही. त्यांना विचार आता तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कुणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ठीक आहे, त्यांना त्याचं विचार. मला काही या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणं किंवा भाष्य करणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला. असं मी बोललेलं नाही. मी असं बोललेलं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतोय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं ते आणि एकत्र निवडणुका झाल्या, आत्ता झाल्या. यावेळी सुद्धा आता अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते होते. काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करत होते. आणि विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळे त्या पद्धतीने काम करतो. सातारचा काय रिपोर्ट आहे? लीड किती मिळेल सातारचं? मला नाही माहिती. काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. सर, महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यात जे मतदान झालं त्याचं कसं बघतात? असं हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोंड बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओफंदी केला आणि ओफंदा करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे टप्पे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातंय अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारांच्यात असावी असा ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटत आहे. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये? मला माहिती नाही त्याची. शिक्षण भेटतंय हे तुमच्याकडून मी ऐकलं, पण दिल्लीमध्ये बसून निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाही. सर, महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, त्याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल
असा चेंज होईल. 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती, विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया काय होतं ते. त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत. त्याचा अर्थ मोदी साहेबांना कोणाची मदत हवी. त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं, आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारे